चला तर बघा, शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाचे अपडेट घेऊन आलाय। दूध काढण्यात ज्यांच्या कोणत्या शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय आहे त्यांच्यासाठी हे महत्त्वपूर्ण माहिती आहे। तर आता दूध काढण्यासाठी मशीन किंवा बोटांची गरज पडणार नाही, जेणेकरून त्या जनावरांना सुद्धा त्रास होणार नाही आणि दूध काढणाऱ्याला पण सुद्धा मदत होईल। तर बघूया कशा पद्धतीची अपडेट आहे, तर कशा पद्धतीने हे दूध काढले जाते। तर आता गाईचे दूध काढण्यासाठी मशीन किंवा हाताची गरज नाही, हे जुगाड पाहिले का? तर हा व्हिडिओ टाकणार आहे, थोडी माहिती सांगते, नंतर तुम्हाला जो व्हिडिओ दाखवण्यात येईल त्यामार्फत तुम्ही ही माहिती जाणून घ्या का कशा पद्धतीने दूध हे बोट न लावता, म्हणजे हात न लावता किंवा त्यांना मशीनच्या साहाय्याने मशीन न लावता कसं दूध काढले जाते। तर हा व्हिडिओ टाकत आहे, फक्त थोडी 2 मिनिटाची माहिती आहे, ते नक्की व्यवस्थित ऐका। तर बघा, गाईचे दूध काढण्यासाठी मशीन किंवा हाताची गरज नाही, हे जुगाड पाहिले की तुम्हाला कळून जाईल कशा पद्धतीने दूध हे काढले जाते। गाई व म्हैस यांचे दूध काढणे हे प्रत्येकापुढे मोठं आव्हान असते। मात्र गाईचे दूध काढण्यासाठी मशीनचा वापर केला जातो। मात्र गाईचं दूध काढताना लाईट गेली तर त्याचे दूध आपल्या जनरेटर किंवा डिझेल किंवा पेट्रोल मशीनच्या साहाय्याने काढावे लागते। तर मात्र आम्ही जर तुम्हाला सांगितले की तुम्हाला आता दूध काढण्यासाठी मशीन अथवा हाताच्या बोटांची गरज भासणार नाही, तर गाय स्वतः आपोआप दूध देणार आहे, तर तुम्हाला याचे नवल वाटेल। मात्र अशीच व्हिडिओ आहे, तो तुम्ही नक्की व्यवस्थित बघा। चला व्हिडिओला सुरुवात करूया, दाखवते मी तुम्हाला। बघा, हे निप्पल आहे जे दूध म्हणजे ते गाईच्या स्तनाला लावले की आपोआप दुधाच्या धारा ह्या गाय सोडत आहे। बघा, हे अशा पद्धतीचे निप्पल आहे जे दूध काढायसाठी वापरले जाते, जे गाईला लावल्या क्षणी दुधाची धार ही आपोआप चालू होते। बघा किती दूध काढले जात आहे, आणि धार पण बघा, जे तुम्ही हाताने नाही काढू शकत तशा प्रकारची ही धार आहे। अशा पद्धतीने दूध हे काढले जाते। तर ही निप्पल कुठे मिळणार आहे हे आपण जाणून घेऊया। तर बघा कसं व्यवस्थित दूध हे काढले जात आहे। तर अशा पद्धतीची ही संपूर्ण नवीन माहिती होती। हे देशी जुगाड आहे जे तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचं होतं, तर या व्हिडिओ मार्फत मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। तर बघा कशा पद्धतीने धारे काढली जात आहे, आपोआप दूध हे येत आहे। तर बघा, हा व्हिडिओ पाहून तुम्ही चकितच झाले असाल। तर तांत्रिक दृष्टीने पुढे चालत असेल तरी लोक जुगाड लावून काही पण करतील, हे या व्हिडिओतून तुम्हाला पाहावयास भेटणार आहे। तर हे समजून घेण्यासाठी तुम्हाला संपूर्ण बातमी वाचावी लागणार आहे। तर बघा, भारतात अनेक शेतकरी शेतीला पशुपालनाची जोड देऊन त्यांचे उत्पन्न वाढवत आहे। गाई आणि म्हशींचे संगोपन करून ते दूध आणि दुधावर आधारित उत्पादनाच्या विक्रीतून दरवर्षी भरीव नफा कमावतात। आज ग्रामीण भागातील शेतकरी आणि पशुपालकांसाठी दुग्ध व्यवसाय हा उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत बनला आहे। तर हा व्यवसाय वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार आर्थिक सहाय्य आणि इतर संसाधने देखील प्रदान करतात। जर तुम्ही दुग्ध व्यवसायात गुंतले असाल आणि तुमच्या जनावरांचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ वापरून तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही विचार करू शकता। आणि असे अनेक दुग्धजन्य पदार्थ उत्पादन व्यवसाय आहेत। हे दूध आधारित उद्योग कमीत कमी गुंतवणुकीत किंवा कमीत कमी वेळेत भरीव नफा मिळवू शकतात। तर यापैकी हा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे आणि यातून लोक पैसे कमवतात आहे। तर दूध काढणे सर्वात कठीण काम असते, त्यामुळे आपण दुग्ध व्यवसायात करत नाही। मात्र हा खालील व्हिडिओ जो आता आपण व्हिडिओ बघितलाय तशा पद्धतीने जर निप्पल याला म्हणतात, दूध काढण्याचे निप्पल अशा पद्धतीने वापरले तर उत्तम जुगाड हा आहेच। तर हा व्हिडिओ होता, महत्त्वाचा आहे। जर तुम्हाला पण अशा पद्धतीचे निप्पल मिळत असेल तुमच्याकडे तर नक्की तुम्ही वापरा दूध काढण्यासाठी, जेणेकरून जनावरांना सुद्धा त्रास होणार नाही आणि
जे हाताने दूध काढतात त्यांना पण हाताला त्रास होणार नाही, दूध पण आपोआप निघेल आणि व्यवस्थित आणि शुद्ध दूध हे निघणार. चला तर भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन नेक्स्ट व्हिडिओत.